प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिवंत देवाचे जिवंत लेकरं, चला या देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती, त्याचे गौरव, त्याची प्रशंसा करूया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनो, या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आपण स्तोत्र संहितेचा अभ्यास करत आहोत. आज काल आपण बघितला होता स्तोत्र संहिता अध्याय 64. आज आपण बघणार आहोत स्तोत्र संहिता अध्याय 65. पण त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा, आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, गौरव करतो. राजा, तुझ्या नामाचा जय जयकार करतो. बाप्पा यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा, आम्हा पाप्यावर दया कर, आमच्या पापांची चुकांची क्षमा कर. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाशी आलोय. माझ्या देवा, तू दिवसभर सांभाळ केला, त्या सायंकाळी आम्ही तुझ्या चरणाशी आलोय माझ्या देवा, यासाठी की प्रभू तुझं शिक्षण आम्हाला तू शिकव आणि होऊ दे. आमच्यामधला बदल, आमच्यामध्ये चेंज, आमच्यामध्ये पापाला तिरस्कार करण्याची बुद्धी तू आम्हाला दे आणि तुला धन्यवाद, गौरव, प्रशंसा करण्यासाठी तू आम्हाला तयार कर. तुझ्या नामाचं गौरव दे. हे पवित्र आत्मा, तू आम्हाला शिकव माझ्या देवा, तू आम्हाला घडव, तू आम्हाला बनव आणि गौरव तुझा होऊ दे. धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, गौरव करतो. संपूर्ण फिलाडेल्फिया मंडळी तुझ्या हाती येतो. मंडळीमध्ये सर्व लहान लहान लेकरं, तरुण तरुणी, लग्न झालेले, वयोवृद्ध, विधवा बहिणी तुझ्या हाती देतो. दान देणारे, दशांश देणारे, मंडळीमध्ये सेवा करणारे, प्रत्येकाला तुझ्या हाती येतो. सर्वांना तू आशीर्वादित कर, सुखी कर, आनंदी कर, निरोगी कर. कुठलीही बाधा आमच्या मंडळीच्या कुणालाही होऊ देऊ नको आणि ऑनलाईन पाहणाऱ्यालाही होऊ देऊ नको. अशी कृपा तू कर आणि तुझं गौरव दे. धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, गौरव करतो. माझ्या देवा, माझ्या देवा, गौरव करतो. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. हे बाप्पा यहोवा, प्रभू येशू, तुझ्या चरणाशी आलो देवा. पवित्र आत्मा, तू आम्हाला घडव, तू आम्हाला शिकव. तुझ्या प्रकाशामध्ये तू आम्हाला घेऊन चल. येशूच्या नावाने प्रार्थना विनंती करतो, पित्या म्हणून तो आहे. आमेन. बोले सो मसे के जय. माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, आज आपण बघणार आहोत स्तोत्र संहिता अध्याय 65. स्तोत्र संहिता अध्याय 65. पहिले आपण 1 ते 8 वचन आपण वाचून काढूया. स्तोत्र संहिता अध्याय 65 1 ते 8 वचन आपण वाचूया. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकार स्तुती. हे देवा, सियोने तुझी स्तुती हो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. आमेन. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. आमेन. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतो आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. आमेन. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहे. आमेन. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितोस. तू समुद्राची गर्जना, त्याच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात ते तुझ्या उत्पत्तास भीतात. दिवसाचा उदय व अस्त यांच्याद्वारे तू गजर करवितोस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले सो मसे के जय. माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनो, किती सुंदर आहे. देवाच्या सानिध्यात आपण काय करावे हे स्पष्टपणे दिलेलं आहे. देवाच्या सानिध्यात आपण काय करायला पाहिजे, देवा बरोबर राहत असताना आपण काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे, देवाची स्तुती करायला पाहिजे, देवाच्या नामाचा जय जयकार करायला पाहिजे, देवाची प्रार्थना करायला पाहिजे, देवाने दिलेले त्याचे नियमशास्त्र, पवित्र शास्त्र आपण वाचायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले सो मसे के जय. तसंच हो तसंच गुडघ्यावर येऊन आपल्या पापांची आपण क्षमापण मागायला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले सो मसे के. जय. किती सुंदर देवाचं वचन आहे.
बाळासाहेब पहिलं वचन. संहिता अध्याय 65 आणि त्यातलं पहिलं वचन आपण वाचूया. हे देवा, सियोने तुझी स्तुती हो, तू केलेल्या नवसाची फेड तेथे होते. होय, हे देवा तुझी सियोने तुझी स्तुती हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सियोने तुझी स्तुती हो. हो, तुझी स्तुती हो, तुझ्या नामाचा जय जयकार हो, तुझी आराधना हो, तुझी प्रशंसा हो, तुझ्या नामाला महिमा देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि धन्यवाद तू घेण्यास योग्यच आहे. आमेन. 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 माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, जेव्हा आपण जमतो किंवा एकांतात असतो तेव्हा आपण देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. त्याच्या नामाचा महिमा करणं गरजेचं आहे. त्याचे गुणगान गाणं गरजेचं आहे. तरच आपल्याला देव आशीर्वादित करतो. आमेन. आमेन. बोले सो मजेगे. जय. दुसरं वचन. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. होय, त्या तू जो प्रार्थना ऐकतो तुझ्याकडं सर्व मानव जात येते. होय माझ्या देवा, तू जो प्रार्थना ऐकतो. मी 2 दिवसापूर्वी म्हणजे काल गुरुवार होता, बुधवार होता, मंगळवारी माझ्या देवा मी प्रार्थना केली होती इथंच बसून की प्रभू येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जो आकडा वाढत आहे पुणे जिल्ह्याचा तो कमी झालेला असेल तर मी समजून घेईन की हा जगावर आलेला तुझा क्रोध आहे. जीसस. तुझा क्रोध आहे. आणि माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं इथं देवाचं वचन लिहिलेलं आहे. काय वचन आहे बाळासाहेब? दुसरं वचन. तू जो प्रार्थना बस, ऐकतोस. तू जो प्रार्थना प्रार्थना ऐकतो, ऐकतोस. प्रार्थना ऐकतो. यस, तू जो प्रार्थना ऐकतो. आणि सत्यता आहे, तू प्रार्थना ऐकली की देवा पिता यहोवा प्रभू येशू पवित्र आत्मा, जो पुण्याचा आकडा वाढत आहे कोरोना बाधितच्या लोकांचा, तो 104 होता, तो खाली आला, खाली आला, खाली आला. कालपर्यंत 104 होता, आजचा आकडा आला 84. माझ्या देवा जीसस. धन्यवाद देतो तुला, आमेन. तू ऐकल्याबद्दल. हालेलुया. कारण तू मला सांगितलं आता आम्ही काय करायला पाहिजे. पुढं आमचं काम आहे Jesus. आणि आमचं काम हेच आहे. उद्या शब्बात आहे, Amen. उद्या शब्बात आहे. आखी फिलाडेल्फिया मंडळी मे महिना संपेपर्यंत शब्बाताचा उपास हे माझ्या देवा स्वतःसाठी करतील, आपल्या कुटुंबासाठी करतील, मंडळीसाठी करतील की देवा आमच्या पापांची क्षमा कर, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या कुटुंबाच्या लोकांच्या पापांची क्षमा कर, आमच्या मंडळीच्या पापांची क्षमा कर, आमच्या भारत देशाच्या लोकांच्या पापांची क्षमा कर, आमच्या जगातल्या मानव जातीच्या पापांची क्षमा कर. Jesus. हे आपण 3 वेळा बोलणार आहोत. आमेन. सकाळी 11 वाजता. 11 वाजता जेव्हा चर्च चालू होईल तेव्हा आपण सगळेजण मिळून प्रार्थना करणार आहोत. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यानंतर 2 वाजता जर चर्च बंद झाला असेल तर उत्तमच आहे. 2 वाजता शनिवारी नाही झाला असेल तर 2 वाजता आपण प्रार्थना करणारच आहोत. Praise the Lord. हालेलुया. तसंच संध्याकाळी 5 वाजता आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये 2 मिनिटं व्हायना, 5 मिनिटं का व्हायना आपण बसणार आहोत आणि आपण प्रार्थना करणार आहोत की देवा माझ्या पापांची क्षमा कर. पिता यहोवा प्रभू येशू पवित्र आत्मा, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या पत्नीच्या पापांची क्षमा कर, माझ्या पतीच्या पापांची क्षमा कर, माझ्या मुला मुलींच्या पापांची क्षमा कर, आमच्या मंडळीच्या पापांची क्षमा कर आणि आमच्या पुणे जिल्ह्याच्या भारताच्या पापांची क्षमा कर, भारतातील लोकांच्या पापांची क्षमा कर, जगातील मनुष्य जातीच्या पापांची क्षमा कर. आमच्यामुळं जर हा पाप आला असेल तर आम्हाला सगळ्यांना क्षमा कर आणि हा क्रोध तुझा निघून जाऊ दे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनं किती सुंदर वचन आहे. देवानी लगेच उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? हेच बाळासाहेब. संहिता अध्याय 65 त्यातलं दुसरं वचन. तू जो प्रार्थना ऐकतो तू जो प्रार्थना ऐकतो त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. त्या तुझ्याकडं सर्व सर्व मानव मानव जाती येते. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं आपण गुडघे टेकवा. सर्व मानव जातीला कळून जाईल की यस यहोवा पिता स्वर्गीय देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने हा क्रोध आलाय आणि हा क्रोध आपण मध्यस्थी केली आणि आपल्या देवाने तो बाहेर काढून टाकला. आमेन. 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 जगाला कळून येईल म्हणून लक्षात घ्या
माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती. हे जगातील लोक आहेत, हे आपल्यामुळं दुःखी आहेत आणि आपण जर मध्यस्थी केली सर्व मानव जातीसाठी तर नक्कीच आपला देव हा ऐकणारा देव आहे. आमेन. मी फेसबुकला पण टाकलेलं आहे, व्यवस्थित वाचा. मी व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या फिलाडेल्फिया ख्रिस्त मंडळीच्या ग्रुपला पण टाकलेलं आहे, व्यवस्थित वाचा. आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या, कारण तू जो प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते, त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. मला देव बोलला दुपारी, मी देवाला विचारलं, प्रभू 15 दिवस अजून लॉकडाऊन वाढणार आहे का? तर देव बोलला होय, त्या 15 दिवसात मी काय बरं करणार नाहीये, 15 मे पर्यंत मी काय बंद करणार नाहीये, मी बंद करणार नाहीये. तर मी देवाला विचारलं, मग देवा कधी? देव बोला 31 मे पर्यंत हे कमी 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 होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाचा शब्द आहे तो खरा करणारा देव आहे. कारण या जगाला आपल्याला देवाला प्रगट करायचंय, तोच जिवंत देव आहे. मी मागं बोललो होतो तुम्हाला, चर्च मध्ये बाळक साहेबांनो, देवाच्या दीक्षित लोकांनो, सांगा पुढच्या पावसाळ्यात काय करायचंय? पाऊस नाही, असंच ना? हो. पण तुम्ही गप्प झाले होते, पण आता गप्प बसून चालणार नाहीये. हा, तुमच्या ओळखीच्या लोकांना ती नोट पाठवून द्या, नोट पाठवून द्या. जी नोट फेसबुकला मी पाठवली आहे, जी व्हॉट्सअपला पाठवलेली आहे की 31 मे पासून 31 मेच्या आधी देव हळूहळू कमी करत करत 31 मेला पूर्ण नाहीसं करून टाकणार आहे. कोरोना म्हणून लक्षात घ्या, प्रार्थना करायची, आपल्या मंडळीच्या लोकांनी प्रार्थना करायची आहे आणि या जगाला दाखवून द्यायचंय देवाने निवडलेले लोक जेव्हा गुडघ्यावर येतात, प्रार्थना करतात, स्वर्गीय देव तो ऐकत असतो. जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांनी प्रभूकडे ओरड केली, प्रार्थना केली, तेव्हा तेव्हा त्यांनी ऐकलेली आहे. आमेन. फिलाडेल्फियाची नाही ऐकणार का? आणि त्याने तर वचन दिलेलं आहे, या मंडळी समोर अधोलोकाच्या दाराचं काही एक चालणार नाही, कारण देव आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि इतर देवाच्या वचनामध्ये नेमकं आजच समोर आले बघा, तू जो प्रार्थना ऐकतो त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते, त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते, सर्व मानव जाती येते. कशाला येणारे मानव जाती? कशाला येणारे? माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, पहिली गोष्ट प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्याची स्तुती करण्यासाठी. आमेन. बघूया चौथं वचन, स्तोत्रसंहिता 65 आणि त्यातलं 4थं वचन, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. अजून एक खालचं वचन, 5वं वचन, हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहे, तूच आहे. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतो. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतो. आपल्याला उत्तर दिलंय कोरोनाचा. तर आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला देवाची स्तुती करायची आहे. आमेन. आपल्याला देवाची महिमा करायची आहे. आमेन. आपल्याला त्याची प्रार्थना करून आपल्या जिवंत देवाला आपल्या विनंत्या सादर करायच्या आहेत, सांगायच्या आहेत. तसंच तिसरी गोष्ट आपल्याला करायची, आपली पापे कबूल करावी, देव क्षमा करेल. आपली पापे आपण कबूल करायची आहे. कुणासमोर? यहोवा पित्यासमोर, प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणि पवित्र आत्म्यासमोर कबूल करायची. पहिले आपण, जगातील लोकांसाठी नाही, पहिले आपण, की जेव्हा मग पाप्यावर दया कर, माझ्यामुळं जर करोना आला असेल तर मला क्षमा कर. नंतर आपल्या कुटुंबात, माझ्या कुटुंबाच्या पापामुळं हे करोना आला असेल तर आम्हाला क्षमा कर. माझ्या मंडळीमधल्या लोकांमुळं आला असेल तर आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. आमच्या भारत देशातील
सर्व लोकांमुळे आला असेल तर आमच्या भारत देशाच्या लोकांना तू क्षमा कर, क्षमा कर. संपूर्ण जगातील मानव जातीच्या पापामुळे आला असेल तर संपूर्ण मानव जातीच्या लोकांना तू क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. माझ्या भावांनो, माझ्या बहिणी, लक्षात घ्या, पहिले आपल्याला देवाची स्तुती करायची आहे, नंतर प्रार्थना करून विनंत्या देवाला सांगायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण आपली पापे कबूल करून क्षमा मागून घ्यायची आहे, क्षमा मागून घ्यायची आहे. जे आपल्या देवाजवळ येतात त्यांना देव रिकाम्या हाताने लावून देत नाही. आमेन. Praise the Lord. हालेलुया. जे आपली पापे कबूल करतात, देवाजवळ येतात, त्यांना देव कधीच रिकाम्या हाताने घालवून देत नाही, आमेन. कधीच घालून देत नाही. बघूया वचन पुन्हा एकदा, वचन 4. स्तोत्र संहिता अध्याय 65 त्यातलं वचन 4. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतो ज्याला तू निवडून घेतो, आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4 पूर्ण झालं ना? नाही वाचत. हा, पूर्ण वाचा. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. आमेन. आमेन. बोले सो मजे घे. जय. किती सुंदर वचन आहे माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनो. जीसस. जो देवाजवळ येतो, देव त्याला कधी रिकाम्या हाताने घालून देत नाही. आमेन. कारण 4थ्या वचनामध्ये पहिली ओळ पाळतोय, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतो. बस, तुझ्या अंगणामध्ये राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतो तो किती धन्य आहे, तो धन्य आहे. आणि आपल्या जवळ आणतो. आणि आपल्या जवळ घेतो, आणतो तो धन्य. आपल्या जवळ आणतो, तो धन्य आहे. आमेन. हा, देव जगातून निवडून घेतो आणि आपल्या अंगणात त्याला आणतो, आपल्या अंगणात आणतो. आमेन. आपल्या अंगणात, त्याच्या अंगणात, हा, माझ्या नाही, त्याच्या अंगणात. जीसस. यहोवा पिता, प्रभू येशू, पवित्र आत्मा ज्या माणसाला निवडतो, कुणाला निवडतो? जो त्याची स्तुती करतोय, जो त्याची प्रार्थना करून विनंत्या सादर करतोय, जो आपली पापे पदरी घेतो, कबूल करतो आणि सोडून देतो, आणि सोडून देतो व आपल्या देवाजवळ येतो, त्यांना देव रिकाम घालवून देत नाही. बोलसो मध्ये के. जय. तर अशा व्यक्तीला तू अंगणात, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतो आणि आपल्या जवळ आणतो, तो धन्य. तो धन्य, तो धन्य, तो धन्य. तुम्हाला जर देवाने त्याच्या अंगणात आणला असेल तर तुम्ही धन्य आहात. मी आमेन. धन्य झालोय माझ्या भावानो, कारण त्याच्या अंगणामध्ये त्याने मला आणलेलं आहे, त्याच्या अंगणात मला आणलेलं आहे, म्हणून मी धन्य आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला त्याच्या अंगणात आणण्यासाठी देवाने पाचारण मला केलेलं आहे की माझे हरवलेले मेंढरे आहेत, भटकलेले लोक आहेत, त्यांना तू पकडून घेऊन ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले सो मध्ये घे. जय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, देवाजवळ या, देवाजवळ या, त्याची स्तुती करा, आराधना करा, आपले पाप आपले पदरी घ्या आणि ते सोडून द्या, म्हणजे देवाजवळ तुम्ही याल, देव तुम्हाला रिकामी घालून देणार नाहीये. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले सो मध्ये घे. जय. बाळासाहेब त्याच्यातला 4था अध्याय मधला पुढचं पुढचं वचन. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. आमेन. किती सुंदर आहे. आपण जेव्हा पाप सोडून दिली आणि देवाजवळ आलो तर तुझ्या घरातील, तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील, तुझ्या मंदिरातील पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी उत्तम लाभाने आम्ही तृप्त होऊ. आम्ही तृप्त होऊ. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिरातील उत्तम लाभाने आम्ही तृप्त होऊ. आम्ही तृप्त होतो. आम्ही तृप्त होऊ. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, कसं तृप्त होणार, अजून कशा प्रकारे तृप्त होणार, तर थोडस बघूया आपण. इब्री पत्र याचा 10वा अध्याय. येस. 19 आणि 20. इब्री पत्र याचा 10वा अध्याय 19 आणि 20. म्हणून बंधुजनो, होय, त्याने पडद्यातून हा. म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग
आपल्यासाठी स्थापित केला येस त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे हो. आपल्याला धैर्य आले आहे. बोले सो मजे के जय. किती सुंदर किती सुंदर. नाही तर काय आपली ओळख होती, काय आपल्याला स्वर्गाचा मार्ग माहिती होता? फक्त केवळ येशू ख्रिस्तामुळं. येशू ख्रिस्त जगात आला, त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी प्राण दिला, सर्व मानव जातीसाठी प्राण दिला. आणि म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, शब्बाताच्या दिवशी उद्या आपण देवाजवळ येणार, संपूर्ण मानव जातीसाठी पश्चाताप करणार. आमेन. पश्चाताप करणार की देवा त्यांना कळलं नाहीये, क्षमा कर, आम्हाला तुझं नाव त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला मदत कर. बोलसो मध्ये के जय. आणि देव कार्य केल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा पळायचं 19व वचन, इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 19-20 वचन. 19व वचन. दोन्ही एकच आहे. अच्छा, एक दोन्ही एकदम. म्हणून बंधुजनो, हा. त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून हा. जो नवीन व जीवनयुक्त मार्ग हा. आपल्यासाठी स्थापित केला, आपल्यासाठी स्थापित केला. या- यहोवा पित्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन आपल्यासाठी मार्ग स्थापित केला. Yes. पवित्र, परम पवित्र मार्ग स्थापित केला की ज्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे जी. त्याच मार्गाने आपण परम पवित्र स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण जाणार. आमेन. आणि तेही यहोवा पित्या समोर, Yes. तेही प्रभू येशू ख्रिस्ता समोर आपण जाऊन उभं राहणार. Yes. आमेन. आमेन. पुढं पळतंय. स्थापित केला त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे होय. प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आपल्याला धैर्य आलेलं आहे की आपल्याला कसं जाता येईल परम पवित्र स्थानामध्ये. आपल्याला धैर्य आलेलं आहे. बघा, 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी देवाकडे प्रार्थना केली, प्रभू या 2 दिवसामध्ये, मंगळवारी मला वाटतं रिपोर्ट आले होते की माळवाडीमध्ये 10 लोकांना कोरोना झालाय. आणि त्याच्यानंतर थोडस चिंता वाटली आणि म्हटलं देवा नाही, हे कुणाकडून आहे, हे जर तुझ्याकडून असेल तर हे संख्या कमी होऊ दे आणि मला चिन्ह मिळू दे. Praise the Lord. हालेलुया. मला चिन्ह मिळालं. मी कुठं गेलो? परम पवित्र स्थानात देवाला विचारायला. आज दुपारी देवाला विचारलं, प्रभू आज तर 84 रिपोर्ट आलाय, काल 104 होत आहे, आता मी काय करू? कारण का मला करायचंय काहीतरी. परम पवित्र स्थानामध्ये जाऊन प्रभू येशूला, स्वर्गीय पित्या यहोवाला, पवित्र आत्म्याला विचारलं, आता मी काय करू? आणि देवाने जे सांगितलं ते तुम्हाला लिहून पाठवलेलं आहे. आमेन. अवश्य वाचा, त्यानुसार चला. कोरोना काढून टाकणारा आपला देव आहे. आमेन. 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 बोलसो मध्ये के. जय. थोडस पुढे जाऊया. किती सुंदर वचन आहे हो. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. 1 अध्याय 3 वचन. होय 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 इफिसकरास पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचन. होय. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव देव व पिता व पिता धन्यवादित असो. बास. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव. देव कोण? पिता. नाही कोण? यहोवा पिता. आमेन. यहोवा यहोवा यहोवा. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, उगत नाही त्या गाण्यामध्ये जोश आहे. यहोवा 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 जिंदा खुदा, तू हमारा बादशाह. यहोवा जिंदा खुदा, तू हमारा बादशाह, जो मसीह में मुदस्सर हुआ. यहोवा 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 यहोवा. Praise the Lord. आमेन. Praise the Lord. हालेलुया. भावानं, माझ्या बहिणीनो, तिथं काय लिहिलंय लक्षात घ्या. नॉट परमेश्वर, परमेश्वर नाही, यहोवा पिता, आमेन. स्वर्गीय देव, आमेन. स्वर्गीय पिता, आमेन. स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता. क्षमा करा, बोलावं लागत आहे. आपल्या भारतामध्ये स्त्रिया पतीला परमेश्वर बोलतात. आपण
प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता यहोवा आहे. पंडिता रमाबाईच्या बायबल मध्ये पण यहोवाच लिहिलेला आहे. आमेन. हिंदी बायबल मध्ये बऱ्याच ठिकाणी 90% ठिकाणी यहोवाच लिहिलेला आहे. आणि यहोवाच आहे. तुम्ही यहोवा आवाज देऊन बघा. यहोवा, तू जर यहोवा पिता खरोखर तूच आहे, परमेश्वर नाही, यहोवा पिता आहे, तर आमच्या मधनं कोरोना काढून टाक. आमेन. आणि नक्कीच यहोवा पिता आपल्यासाठी, त्याच्या एकुलत्या एका पुत्रासाठी आपल्यामधून त्याची ओळख आपल्याला व्हावी म्हणून आपल्यामधून कोरोना काढून टाकेल. आमेन. 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 बोलायचं मध्ये घे. जय. परत एकदा पाळायचं. इफिसकरास पत्र पहिला अध्याय तिसरं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव हा. व पिता धन्यवादित असो. धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्याने स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. आमेन. कुणाला आशीर्वादित केलंय? आपल्याला. आणि म्हणून परम पवित्र स्थानामध्ये यहोवा पित्याकडे जाता येतंय. कुणाच्या नावाने? येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि घेऊन जात कोण आहे? पवित्र आत्मा घेऊन जात आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, पवित्र आत्मा जर तुम्हाला आहे तर पवित्र आत्मा तुम्हाला स्वर्गीय पित्याचं नाव नक्कीच सांगणार आहे. आमेन. येशू ख्रिस्ताच्या पित्याचं नाव तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तुमचा पिता कोण आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. आमेन. 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 बोले सो मजे घे. जय. हा, लक्षात घ्या. क्षमा करा. एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण आपल्या नावाने बँकेत खातं काढलं. आपण आपल्या नावाने बँकेत खातं काढलं आणि बँकेने चेक दिला. बँकेने चेक दिला. हा, आणि आपण आपलं टोपण नाव लिहिलं तिथं. माझं खरं टोपण नाव सांगतो तुम्हाला, कपिल. मी लिहिलं कपिल दुसाने. चेक पास होईल का? नाही. टोपण नावाने होणार नाही. बायबल सोसायटीने ते टोपण नाव ठेवलेलं आहे. परमेश्वर. ओरिजिनल नाव यहोवा पिता. आमेन. आमेन. मग चेक कुणाच्या नावाने पास होईल? यहोवाच्या यहोवाच्या. नावाने. आमेन. आणि म्हणून तिथं लिहिलेलं आहे. काय लिहिलं पाळायचं परत एकदा. खूप सुंदर वचन आहे हो. इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन. तिसरं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. धन्यवादित असो. कारण त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक स्वर्गातील आशीर्वाद सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन मला तृप्त केलेला आहे. 909 दानं दिलेले आहेत. 9 दानं दिलेले आहेत. ते स्तोत्र संहिता एक 150 आहे ना, 150 हे अख्खं लिहून काढलेले. तुम्ही जे ऐकत आहेत ना ते काय नाहीये याच्यात. ते काहीच नाहीये. फक्त संदर्भ लिहिलेला आहे बस. आणि बाकी काय नाहीये. काय नाही. आणि असं 66 पुस्तकं लिहिलेली आहेत. अशी 66 पुस्तके 66 पुस्तकं लिहिलेली आहे. 1996 ते आतापर्यंत लिहितच आहे. का नाही तो आशीर्वाद देणार. आमेन. बोले सो मध्ये घे. जय. त्याने येशू ख्रिस्तामध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला देऊन तृप्त केलेला आहे. आशीर्वाद. मग का त्याला धन्यवाद देऊ नये? का त्याच्या नामाचा जय जयकार करू नये? तुम्हाला दिलेलं नाहीये म्हणून तुम्ही करत नाहीये. मला दिलेलं आहे. मी दाविदासारखा नाचतो एकदम जोश मध्ये. अजून पुढे सांगतोय मी तर तुम्हाला. आठवडा झाला देव माझ्याशी बोलत आहे की मी तुला एवढं आयुष्य देणार आहे, पण तू काय करणार आहे? होय, रक्त साक्षी होणार आहे, पण वयाच्या लांब पर्यंत. पण त्याच्यासाठी मला फिजिकल फिट राहायलाच पाहिजे. देव बोलतो या फिजिकल फिट साठी तुला तो कष्ट करायचे. मी आता करणार आहे. मला माहिती आहे माझा देव मला पळवणार कसा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे. कारण का मला या जगाला येशू, यहोवा पिता, पवित्र आत्मा हा एकच जिवंत देव आहे हेच सांगत सुटायचं आहे. आमेन. बोले सो मध्ये घे.
स्वर्गीय पिता यहोवा प्रभू येशू पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आमेन. बोले सो मजे घे. जय. थोडस पुढे जाऊया. बघा देवाचं वचन 5 आणि 5 ते 8 वचन. स्तोत्रसंहिता ते 65 आणि 5 ते 8 वचन आपण वाचूया. Yes. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा होय. व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहे. बास. हे आमच्या देवा, हे आमच्या तारणाऱ्या देवा. लक्षात घ्या, हे आमच्या तारणाऱ्या देवा. दावीद बोलतो हे आमच्या तारणाऱ्या देवा. आणि खाली लिहितो काय बोलितो, पृथ्वीच्या सर्व सीमांचा पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा व दूर समुद्राच्या पलीकडं समुद्रात असलेल्या लोकांचा आधार तू आहे. आधार तू आहेस. नक्की. Yes. Praise the Lord. Hallelujah. मग त्यांना सांगायचं कोणी? आपण आपण. आमेन. यात आमेन. आमेन. कोणाची जबाबदारी आहे? आपली आपली. जबाबदारी आहे. आपल्याला कळालेलं आहे, आपल्याला सांगायचं. माझ्या भावानं इस्रायल लोकांना हेच काम दिलं होतं की त्याने अख्ख्या जगाभरामध्ये जगातील लोकांना यहोवा पिता हा एकच देव आहे हे सांगायचं होतं. त्यांनी नाही केलं. असो, तो त्यांचा प्रश्न, आपला नाहीये. मग प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलं तुम्हाला आणि मला त्याच्या जवळ आणण्यासाठी. आता या जगाला आपण येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताकडे स्वर्गीय पित्याने आपल्याला पाठवलं. स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याची ओळख करून दिली आणि पवित्र आत्मा दिलाय अख्ख्या जगाला सांगायसाठी. काय सांगायचंय? पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा हा एकच जिवंत जगामध्ये देव आहे. आमेन. 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 बोलायचो मजे घे. जय. 5 वचन पाळायचं. स्तोत्रसंहिता ते 65 आणि 5 वचन. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहे. आधार तू आहे. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतो. तू न्यायाच्या भयंकर कृत्याने आम्हाला उत्तर देतोय. आता तो भयंकर कृत्य आलंय. जगातील कोणतं राज्य, देश असा शिल्लक राहिलाय की ज्याला निवांत आहे? कोण नाहीये. कोणीच नाही. अख्खा मानवजात आज हल्लेली आहे. Yes. आणि अख्ख्या मानव जातीला, माझ्या भावांनो, ख्रिस्ती भावा बांधवांनो, बहिणींनो, लेकरांनो, हो लक्षात घ्या, हे विश्वासणाऱ्यांनो, नवीन बिलीवर्स लोकांनो, कन्वर्ट झालेल्या लोकांनो, लक्षात घ्या, या जगाला आपल्याला यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्माच सांगायचा आहे. आमेन. तोच आपल्या या जगातील मानवाला वाचवू शकतोय. आमेन. हेच काम आपलं आहे. हेच काम आपलं आहे. आणि जितके त्याच्या जवळ येतील, पश्चाताप करायचे, त्यांच्यासाठी पापाची क्षमा मागायची, त्यांना गुडघ्यावर आणायचंय, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. कारण प्रभू येशू बोलला, जे तुम्ही पृथ्वीवर सोडाल ते स्वर्गात सोडलं जाईल. आमेन. 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 जे तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. आमेन. आपल्याला मोठा जबाबदारी दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं वेश्याबाईला, बाई तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. जक्कईला सांगितलं, जक्कई जा, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आपल्याला लोकांना, या जगातील लोकांना अशी पापांची क्षमा मिळवून द्यायची आहे. आमेन. 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 आपण शिक्कामोर्फत करणारी लोक आहोत. आमेन. त्यांच्या पापावरती की देवा क्षमा कर, देवा क्षमा कर. बोलायचो माझे घे. जय. लक्षात घ्या, किती मोठी जबाबदारी आहे. आज जगाचं लक्ष कुणाकडे आहे? प्रार्थनेकडे, देवाकडे आहे, यहोवा पिताकडे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, पवित्र आत्म्याकडे आहे. सगळ्यांना माहिती आहे की तोच बरं करणारा देव आहे. आमेन. तोच या संकटातून सोडवणारा देव आहे. आमेन. 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 थोडस पुढे जाऊया. 6वं वचन. स्तोत्रसंहिता ते 65 आणि 6वं वचन आपण वाचूया. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितो. होय. 6 झालं. पुढं. तू समुद्राची गर्जना, त्याच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितो. पुढं. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातास भीतात. दिवसाचा उदय व अस्त यांच्याद्वारे तू गजर करवितो. यांच्याद्वारे तू गजर करवितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत जाऊया इब्री पत्र 13वा अध्याय. खूप सुंदर आहे.
अहो बायबल अज्ञानापासून सुज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. 13वा अध्याय. इब्री पत्र 13वा अध्याय 5वं वचन आणि नंतर 8वं वचन. इब्री लोकासपत्राचा 13वा अध्याय आणि पहिला 5वं नंतर 8वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. होय. जवळ आहे तेवढ्या तुम्ही तृप्त असावे. हा बस झालं, संपलं का? कारण त्याने स्वतः म्हटले आहे, होय. मी तुला सोडून जाणार नाही Amen. व तुला टाकणार नाही. Yes. आपली देव बोलतो तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. हो, द्रव्य लोभा वाचून असावी. कुठल्याही लोभ आपल्यामध्ये नसावा. पैशाचा लोभ नसावा, धन दौलताचा नसावा, जमीन जुमल्याचा नसावा, घराचा बंगल्याचा नसावा. कसलाच लोभ नसावा, कसलाच लोभ नसावा. देव बोलतोय. काय बोलतो पाळतोय? 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. येस. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. जेवढं आहे तुमच्या जवळ तेवढ्यात तृप्त असा. शांत पडून राहा. काळजी करू नका. या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये तुम्हाला काहीच कमी पडू देणार. आमेन. काहीच कमी पडू. हा, तो तुमचा प्रश्न आहे. चिकन खायचं की नाही ते तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे. मासे खायचे की नाही तो तुमचा प्रश्न आहे. आणायचे जायचं कुठं आणायचं ते तुमचा प्रश्न आहे. तुम्ही जर देवाला बोललं, प्रभू आज मला चिकन खायचंय, देव तुम्हाला चिकन खायला देईल. तुम्ही देवाला बोलले, देवा आज मला नाही का मासे खायचे, देव तुम्हाला देईल. यात काय वादच नाही. आणि आपण प्रत्येकाने अनुभव घेतलेलाच आहे. आमेन. म्हणून लक्षात घ्या, तुमच्याकडे जेवढं आहे ना तेवढ्यात तृप्त असा. तुमची प्रत्येक गरज देव भागवणार आहे. आमेन. 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 बोलायचं मजे घे. जय. थोडस पुढे 8वं वचन. इब्री लोकासपत्राचा 13वा अध्याय आणि 8वं वचन. येस. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. या येशू ख्रिस्त काल होता तसाच आहे, आज तसाच आहे आणि युगानुयुग सारखाच आहे. म्हणून आपणही बदलायचं नाही. आपणही पूर्वी जसे होतो, पूर्वीचा माणूस मेला, आपला जुना माणूस येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर आपला जुना माणूस आपण मारून टाकला, जो पापिष्ट होता. आता आपण ज्या दिवशी बाप्तिस्मा घेतला तो कालचा दिवस. आज आणि पुढं आपण सारखेच राहायला पाहिजे. आमेन. 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 सारखेच राहायला पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वाद करेल. पुढे जाऊया. आमेन. 8वं वचन झालं. उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय आणि 2रं वचन. आणि 2रं वचन आपण वाचूया. यहोवा योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असेल. वा, क्या बात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत वाचा पाळायचं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय आणि 2रं वचन. 2रं वचन. यहोवा योसेफा बरोबर असल्या कारणाने यहोवा योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो यशस्वी पुरुष झाला. तुमच्या बरोबर जर देव आहे तर तुम्ही यशस्वीच होणार. आमेन. यशस्वीच होणार. माझ्या बरोबर देव आहे, मला माहिती आहे. ज्या कामाला हात घातलेला आहे ते पूर्णच होणार आहे. आमेन. 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 कारण स्तोत्र संहिता अध्याय 1 वचन मध्ये लिहिले, जे तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. सिद्धीस जाते. माझा देव हे सगळं सिद्धीस घेऊन जाणारा देव आहे. आमेन. 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 बोले सो मजे के जय. मला परत एकदा उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय 2रं वचन. 2रं वचन. यहोवा योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असेल. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी घरी असेल. असेल. त्याला काहीच कमतरता पडली नाही. 3रं वचन त्यातलंच. 3रं वचन. यहोवा त्याच बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो. यहोवा त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो. जे काही तो हाती घेतो त्यास यहोवा यश देतो. त्यास यहोवा यश देतो. असे त्याच्या धन्याला दिसून आले. असे त्याच्या धन्याला दिसून आले. आणि माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, अख्ख्या फिलाडेल्फियाच्या मंडळीच्या लोकांनो, तुम्हाला उद्यापासून शब्दात कशासाठी धरायचं सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे
यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे की नाही? आहे. आमेन. 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 आहे का नाही? आहे. आणि आमेन. तिथं पण लिहून पाठवा की आमेन. अख्ख्या जगातील लोक पाहतील, अख्ख्या भारतातील लोक पाहणार आहे आणि अख्ख्या जगातील लोक सुद्धा तुम्ही आता लिहून लाईक मध्ये जे पाठवणार आहात ते अख्ख्या जगातील लोक पाहणार आहे. आमेन. 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 बोलायचो मध्ये घे. जय. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय अजून थोडस पुढं 21व वचन पळायचंय. 21व वचन आपण वाचूया. तथापि यहोवा योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली हो आ- यस यस आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. यस किती सुंदर आहे की देव काय परत वाचा पाळसाहेब. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय 21व वचन. Yes. तथापि यहोवा योसेफाबरोबर असून यहोवा योसेफा बरोबर असून त्याने त्याचवर दया केली त्या यहोवाने योसेफावर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची आणि त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. आणि त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची कृपादृष्टी त्याचवर होईल असे केले. असे केले. आपल्याला बंदी शाळेत जरी टाकला तर बंदी शाळेचा जो अधिकारी आहे त्याच्या मनात देव कार्य करील. आमेन. आपल्याला अडवणारे जो कोणी असतील त्याच्या मनामध्ये देव कार्य करील. आमेन. 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 बोलायचो मध्ये घे. जय. आणि म्हणून माझ्या भावानं माझ्या बहिणीनं आपण देवाची स्तुती करायला पाहिजे, देवाची प्रार्थना करायला पाहिजे, आपल्या विनंत्या सादर करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण आपले पाप कबूल करायला पाहिजे आणि ते सोडून पण द्यायला पाहिजे. सोडून दिलं तर देव जवळ घेतो आणि देव जेव्हा जवळ घेतो तेव्हा तो काय काय करतोय आपण सगळंच बघितलेलं आहे. आता थोडस पुढे जाऊया 9 ते 13 वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 65 9 ते 13 वचन आपण वाचूया. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे, तू तिला फार फलद्रूप करीतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे, भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस, तिचे उंचवटे सपाट करीतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस, तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातील कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहे, येस. खोरी ही धान्याने सुशोभित होऊन गेली आहे. आमेन. ती मोठ्याने जय जयकार करीतात आमेन. व गातात. ओके प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलायचो माझे घे. जय. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं किती सुंदर आहे. देव पाऊस देतो, देव पाऊस देतो, देव पाऊस देतो. तेव्हा काय काय होतं? येस. पहिलं वचन कुठं वाचतो? 9 वचन. येस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे. बास. देव पाऊस देतो, पाऊस देतो. आणि माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मला माहित नाही तुम्हा लोकांना भूगोल किती माहिती आहे, पण तरी पण लक्षात घ्या इस्रायल देश हा मुरमाड जमिनीचा भाग होता. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये दगड धोंडे हे तर शेती होईल का तिथं? नाही. हा मुरमाड जमीन होती. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, दगड धोंड्याचा देश आहे. त्यांना पूर्णपणे पावसावरच अवलंबून राहावे लागते. त्यांना पूर्णतः पावसावरच अवलंबून राहावं लागते. पण तरी पण जगातील सगळ्या लोकांना दुष्काळ पडतोय, पण इस्रायल देशामध्ये दुष्काळ नाहीये. नाही. आजही हिरवळ गरगरीतच आहे. येस. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय आहे तर त्याच्या मागचं कारण आहे. येस पाळसाहेब तेच 9 वचन. हा. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे, हा. तू तिला फार फलद्रूप करीतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे,
भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतो. बस प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं अशी जमीन असताना पूर्णपणे त्या लोकांना पावसावर अवलंबून राहावे लागे. आज्ञापालनाच्या अटीवर देवाने विपुल पावीस देण्याचे अभिवचन दिलेले आहे. देवाने आज्ञापालन जर केली तर आज्ञापालनाच्या अटीवर देवाने विपुल पाऊस देण्याचं अभिवचन दिलेलं आहे Yes. अख्ख्या जगाला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अख्ख्या जगाला. आणि आज इस्रायल लोक देवाच्या आज्ञा पाळतच आहेत. त्यामुळं तो देव सुजलाम सुफलाम आहे. हो, हिरवगार आहे, सगळं काय उगवून येतंय. आणि जगामध्ये सगळ्यात फॉरवर्ड देश तो शेतीमध्ये तो एकच आहे. सगळ्याच बाबतीत पुढे आहे, सगळ्याच बाबतीत. का तर ते देवाची आज्ञा पाळणारे आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थोडंसं पुढे जाऊया. पावसामुळे भूमी कशी समृद्ध होते याचे किती उत्कृष्ट वर्णन देवाने केलेले आहे, देवाच्या वचनामध्ये केलेले आहे. देव आपणासही आशीर्वादाने समृद्ध करील जर तो या भूमीला समृद्ध करू शकतो. कसं करतोय? नवं वचन पाळायचंय. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे. तू समाचार घेतो आणि तिला भिजवतो. कशाने? पावसाने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. भिजवतो की नाही? Yes. Yes, पुढे आता पाळायचंय. तू तिला फार फलद्रूप करतो. भिजवतो, त्याच्यानंतर फलद्रूप करतो. येस. सर्व जमीन पावसाळ्यामध्ये हिरवी दिसती. सगळे फळं बिळं येतात, सगळं काय येतात, आहे की नाही? होय. मनुष्याला पण नाही का अन्नधान्य उगून येतोय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थोडंसं पुढं पाळायचंय. तू तिला फार फलद्रूप करतो. देवाची नदी जलपूर्ण आहे. येस, पुढं. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतो. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. आणि म्हणूनच आज या जगातील लोक देवाची आज्ञा पाळत नाहीये, नियम पाळत नाहीये. त्यामुळं जगभरामध्ये पाऊस पडत नाहीये. दुष्काळ आलेला आहे, पाऊस पडत नाहीये. आणि हे शिकवलं जात नाहीये. याजकांनो, हे शिकवत नाहीये तुम्ही. आणि म्हणून खरे देवाचे विरोधक आपण आहोत. म्हणून स्वतःला सांभाळा. देवाचे नियमशास्त्र त्यांना शिकवा. देवाचे नियमशास्त्र देव बोलतोय जमीन फलद्रूप होते आणि ती माणसांना धान्य पुरवते. पण कधी? जर आपण देवाची आज्ञा पाळली तर. आपण जर पाळली, याजकांनो, पाळक लोकांनो, रेव्हरेंट लोकांनो, फादर लोकांनो, लक्षात घ्या. आपण जर आज्ञा पाळली तर लोक आज्ञा पाळतील. आमेन. आपण नियम पाळले तर लोक पाळतील. आपण जर देवाच्या भयामध्ये, प्रीतीमध्ये वागलो तर लोक वागतील. आणि लोक वागले तर देव योग्य वेळेला भरपूर पाऊस देईल. आणि इतका पाऊस देईल की जमीन आमेन. उपज देईल आणि आपल्याला अन्न पुरवठा होईल. आमेन. 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 जगामध्ये कोणीही उपासमारीने कधीच मारणार नाही. आमेन. पण आज जिथं कुठं उपासमारीने मारतायत, दुष्काळाने मारतायत, पाणी वाचून मारतायत, तर कारण एकच आहे की देवाची आज्ञा, नियम आणि विधी पाळल्या जात नाहीये. त्याच्यामुळं हा क्रोध देवाचा आलेला आहे. ही झलक आहे. कोरोनात एक झलक आहे. लक्षात घ्या, ही एक झलक आहे. जर या कोरोनापासून तुम्ही काय बोध घेतला आणि सुधारणा केली तर बरं आहे, नाही तर मुश्किल आहे. देव सोडणार नाही. बोलायचो मजे घे. जय. माझं 10वं वचन. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतो. येस. तिचे उंचवटे सपाट करतो. होय. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतो. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करीतोस. आमेन. झालं 10 वचन. 10 झालं. 11वं. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतो. आमेन. आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहे. आमेन. पुढा. रानातील कुरनेही
समृद्ध होता हा. आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहेत. कधी आपण जर आज्ञा नियम विधी पाळू तर वेळेवर पाऊस देईल आणि सगळीकडं हिरवळ 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 दिसे. आपल्या गरजा भागवल्या जातील. Praise the Lord. हालेलुया. गुप्त गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. देवाच्या वचनामध्ये काय गुप्त आहे? बाळासाहेब, शेवटचं वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 65 अध्यायातलं 13वं शेवटचं वचन. कुरणे कळपांनी झाकून गेली आहे, हा, खोरी ही धान्याने सुशोभित होऊन गेली आहे. कुरणे ही कुरणे कळपांनी कळपांनी झाकून गेली आहेत, खोरी खोरे ही धान्याने सुशोभित झाली आहे. ती मोठ्याने जय जयकार करतात Yes. व कोण गातात. करतायत? कुरणे आणि खोरी खोरी मोठ्याने जय जयकार करतात व गातात. गाणे गातात. देवाची स्तुती करतात. त्याच्या नामाचा जय जयकार करतात. मोठ्याने गातात. मोठ्याने गातात. कोण गातय? कुरणे गातात. कुरणे गातात आणि खोरी. हा? खोरी पण खोरे. खोरी पण गातात. पूर्ण गातात जिथं धान्य बिन्न ठेवलं जातं आणि खोरे गातात. मोठमोठ्याने खोरे, दरी, डोंगर हे गाणे गातात. गाणे गातात. गाणे गातात. अन्नधान्य गाणे गातात. देवाची स्तुती करतात की ज्यांनी निर्माण केलं लोकांची गरज भागवण्यासाठी. आम्हाला लोकांची, देवाच्या लोकांची गरज भागवण्यासाठी देवा तू आम्हाला उगवून आणलं. तुला धन्यवाद देतो. मानव जातीच्या इच्छा पूर्ण कर, गरजा पूर्ण होऊ दे म्हणून ते लोक धन्यवाद करतात. ते गरज करतात. त्या स्वर्गीय पित्याचा जय जयकार करतात की आम्ही देवाने निर्माण केलेल्या माणसांच्या उपयोगी पडत आहोत, जनावरांच्या उपयोगी पडत आहोत, पशु पक्ष्यांच्या उपयोगी पडत आहोत की जे उपाशी राहत नाहीये. Praise the Lord. हालेलुया. जे उपाशी राहत नाही. जे उपाशी राहत नाही. उपाशी कोण मरणार का? नाही. मग येशू ख्रिस्ताने पण आपलं जीवन दिलं, स्वतःच जीवन दिलं यासाठी की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आमेन. का नाही त्याच्या नामाचा जय जयकार करावा. आमेन. हा, अहो कोठारे नाही का देवाचा धन्यवाद करतात. Yes. पूर्ण देवाचा धन्यवाद करतात. हो, खोरी. आणि खोरी देवाचा धन्यवाद करतात. तुम्ही आणि मी तर मानव आहोत. आपल्याला तर त्या देवाने सगळ्यात वेगळं बनवलंय. का देवाचा धन्यवाद करू नये? म्हणून चला या माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं स्वर्गीय पित्याचा धन्यवाद करूया. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करूया. आमेन. हो, पवित्र आत्म्याचा धन्यवाद करूया. आमेन. कारण तोच या गोष्टी घेण्यास योग्य देव आहे. आमेन. 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 स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझे गौरव गातो. तुझ्या नामाचा जय जयकार करतो. तुझी आराधना करतो. तुझी प्रशंसा करतो. राजा, माझ्या देवा, माझ्या प्रभू राया, कुरणे आणि खोरे पण तुझ्या नामाचा जय जयकार करतात प्रभू आणि सांगतात माझ्या देवा की बरं झालं तू आम्हाला उत्पन्न केलं. Yes. बरं झालं तू आम्हाला उगवून आणलं आणि या माणसांची, जनावरांची, पशु पक्ष्यांची भूक भागवण्यासाठी तू आमचा वापर केला. Yes. तुला धन्यवाद देतो. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं अन्नधान्य उगवून येतं आणि ते तुमच्या आणि माझ्या सर्व मानव जातीच्या उपयोगी पडतं. Yes. पशु पक्ष्यांच्या उपयोगी पडतं. तसंच प्रभू येशू ख्रिस्ता, तूही माझ्या देवा आमच्या उपयोगी आला. आम्हासाठी आपला प्राण दिला यासाठी की जे देवा तू मेला आणि आम्हाला सार्वकालिक जीवन देऊन गेला. आमेन. अन्नधान्य तुझा गौरव करतोय देवा. आम्ही का करू नये? आमेन. म्हणून माझ्या देवा, माझ्या भावांना, माझ्या बहिणींना, माझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. आमेन. तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी, नाचून गाऊन गौरव करण्यासाठी त्यांचा वापर होऊ दे आमेन. आणि त्यांनी उल्हासाने तुझं गौरव करावा अशी कृपा पण कर. आमेन. नासोरी येशूच्या नावाने प्रार्थना विनंती करतो पित्या, म्हणून तू आई. आमेन. त्याने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधाला क्षमा केली आहे, तसेच तूही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आपल्या सर्वांबरोबर, विशेषतः आपली मंडळी, फिलडेल्फिया ख्रिस्त मंडळी आणि पाहणाऱ्या सगळ्यांबरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. 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 बोल येशू मसीह की जय. स्वर्गीय पिता यहोवा, प्रभू येशू, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. आमेन.